हारलेल्यांना पुन्हा संधी नाही हा निकष बाजूला ठेवत सिंधुदुर्गातून प्रमोद जठारांना पुन्हा एकदा आमदार बनवलं जात आहे, मग ते परिषदेवर का असेना. यामागे भाजपला कोकणात मजबूत करण्याची बहुउद्देशीय योजना आहे हे स्पष्ट दिसतंय. यामागेही कोणाचं डोकं आहे किंवा असेल तर ते अर्थातच देवेंद्र फडणवीस नावाच्या कल्पक राजकारण्याचंच. हा माणूस महाराष्ट्राच्या राजकीय सत्तापटलावरचं बुद्धिबळ खेळायला बसलाय. पण पांढऱ्या सोंगट्याही यांच्याच आणि काळ्या सोंगट्याही यांच्याच, असं दोन्हीकडून बुद्धिबळाच्या चाली चालणारा खिलाडी तुम्ही पाहिलाय कधी? मित्रांनो नमस्कार. काल भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेच्या 5 उमेदवारांची यादी जी होती ती जाहीर झाली. त्या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांची नावं नव्हती. म्हणजे ज्या पद्धतीनं मीडियात ही 2 नावं सातत्याने चर्चेला येतात पण ती मात्र त्या यादीत नसतात, तर त्यामुळे ते सवयीप्रमाणे ती 2 नावं नव्हती, त्याबद्दल आश्चर्य वाटलं नाही. पण त्या यादीतलं एक नाव वाचून मला खरंच खूप आनंद झाला, कारण हे नाव माझ्या एका सुपरिचित असणाऱ्या व्यक्तींपैकी एकाचं होतं. सुनील कर्जतकर. मला आठवतंय मी 2023 मध्ये आयुष्यात पहिल्यांदा भाजपच्या मंत्रालयाजवळच्या त्या प्रदेश कार्यालयात गेलो होतो. का गेलो होतो? निमित्त होतं माझे मित्र सुशील कुलकर्णी. त्यांचं काही काम होतं, कोणाला तरी भेटायचं होतं तिकडे आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यानंतर आम्ही कुठेतरी गप्पा मारायला असं बसणार होतो. तर ते म्हणाले, तर आलाच आहात तर चला आतमध्ये. सोबत आमचा मित्र समीर गुरवही होता. तर प्रदेश कार्यालयात शिरल्यावर तिथं मला ओळखणारे फारच कमी लोक मला दिसले. पण एक गृहस्थ जणू माझ्याशी फार जुनी ओळख असल्यासारखे आनंदाने मला येऊन भेटले. मी तुमचे व्हिडिओज नेहमी पाहतो, तुमचं बोलणं मला आवडतं, पटतं, तुमची शैली मला फार आवडते, ऐकताना मजा येते वगैरे वगैरे. या नेहमीच कानावर पडणाऱ्या शब्दांनंतर म्हणजे जे चाहते भेटतात आम्हाला त्यांच्याकडून अशा शब्दांच्या शब्दसुमनांच्या माला आमच्यावर पडत असतात. आणि या शब्दांनंतर त्यांनी आपली ओळख सांगितली. मी सुनील कर्जतकर, प्रदेश उपाध्यक्ष टाईपची काहीतरी जबाबदारी त्यांच्यावर होती. तर त्यांनी सांगितलं मला, हे कर्जतकर म्हणजे मुंडे महाजन यांच्या सोबतीनं भारतीय जनता पक्ष जेव्हा महाराष्ट्रात फारसा लक्षणीय नव्हता तेव्हापासून संघटनेसाठी काम करणारे झटणारे नेते आहेत. नेते म्हणण्यापेक्षा त्यांना कार्यकर्ता म्हणणं योग्य ठरेल, कारण कार्यकर्ता या शब्दाला योग्य न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील कर्जतकर, अशी त्यांची ओळख आहे. आज भाजप सत्तेच्या सोपानांवर झुलतोय, अशा वेळी सोम्या गोम्या हौशे नवशे गवशे कुणीही मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे म्हणत आपली लाल करून घेत असतो आणि या लाल झालेल्या बुडाचं वेगळेपण दाखवून सत्तेच्या दह्याच्या घुसळणीतून वर आलेलं लोणीही लाटत असतो. पण विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करणारे मात्र पेलाभर ताक जे काय उरतं नंतर ते अमृत मानून पितात आणि मार्गस्थ होतात. सुनील कर्जतकर हे त्यातलेच एक आहेत. मी त्यांना पहिल्यांदा 2023 मध्ये भेटलो, नंतर कर्मधर्म संयोगानं अनेकदा कुठे ना कुठे त्यांची माझी भेट होतच राहिली. प्रत्येक भेटीत ते मला ओळखलं का, मी सुनील कर्जतकर, मागे आपण तिकडे भेटलो होतो, सुशीलजी सोबत होते तुमच्या, असे दाखले देत आठवण करून द्यायचे. मी विचार करायचो, अरे हो मी ओळखलं तुम्हाला, हा माणूस इतका साधा कसा. आता आमचे मित्र सुशील कुलकर्णी हे या मराठवाड्यातल्या नेत्यांच्या बऱ्यापैकी परिचयाचे असल्यानं त्यांची आपापसात भंकस मस्करी चालायची. माझ्या काय डोक्यावरून जायचं त्यांचे सगळे ते विनोद, कारण आपल्याला काय पार्श्वभूमीच माहीत नाही ना. मराठवाड्यातली भारतीय जनता पार्टी, ते नेते आणि त्यांच्यासोबत वावरणारे पत्रकार, त्यापैकी एक सुशील कुलकर्णी, त्यामुळे त्यांना सगळ्या खाचा गोसा यांचे सगळे अंडी पिल्ली सगळंच माहिती असल्यामुळे, आणि त्यामुळे त्या भंकस मस्करीतले जे संदर्भ असतात ते आपल्याला कुठे पल्ले पडतात. पण त्यातूनही ही जी काही मुंडे महाजनांच्या हाताखाली तयार झालेली लोक भाजपला आजचे दिन आल्यानंतरही वंचितच राहिली आहेत हे मला समजत होतं त्या भंकस मस्करीमधूनही. काल अखेरीस सुनील कर्जतकरांसारख्या साध्या सरळ सोप्या माणसाला भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेवर पाठवलंय, याचं आंतरिक समाधान वाटतंय. कर्जतकरांसारखी आमच्यावर निस्सीम प्रेम करणारी, कौतुक करणारी अनेक माणसं आहेत भारतीय जनता पक्षात, पण त्यांना माझं उघडपणे कौतुक करणं काही कारणास्तव अडचणीचं वाटत आलंय आजवर. खाजगीत तसं ते सांगतातही, आम्ही उघडपणे तुमचं कौतुक नाही करू शकत, पण ते आपल्या समोर असताना किंवा खाजगीत तरी बोलतात, हे नसे थोडके असं म्हणून गोड मानायचं. आता काय नेमका प्रॉब्लेम आहे तोच मला कळत नाही. म्हणजे मी
एक हिंदुत्ववादी आहे, राईट विंगर आहे, उजव्या विचारांचा आहे, मी काय करतो काय करत नाही, मी काय बोलतो, कुणासाठी बोलतो आणि कशासाठी बोलतो, हे सगळं उघड असताना कुठले पूर्वग्रह निर्माण झालेत आणि त्यामुळे अशा चांगल्या लोकांचा आपल्याशी असलेला स्नेह तो असा उघडपणे त्यांना व्यक्त करता येत नाही, याचं खरं तर मला दुःख होतंय. त्यांचं दुःख त्यांच्यापाशी असेल. पण सुनील कर्जतकरजी म्हणजे हे कुणाचीही भिडबाड न बाळगता मंत्रालयाचा आवार असो, विधान भवनात असो, प्रदेश कार्यालयातली मीडिया रूम असो, की वरळी डोम मधल्या विजयी संकल्प मेळाव्याला जमलेला तो प्रचंड जनसागर आणि प्रचंड नेते जे असे डोमकावळ्यासारखे लक्षात ठेवून असतात, कुठेही मी समोर दिसलो की ओळखलं का मला म्हणत पुढे कडकडून मिठी मारणारा खऱ्या अर्थानं स्वच्छ मनाचा साधा सरळ सोपा माणूस, जो खऱ्या अर्थानं अटल अडवाणींच्या भाजपला रिप्रेझेंट करतो, मुंडे साहेब आणि प्रमोद महाजनांच्या पक्षनिष्ठेला महत्त्व देतो, जो पार्टी विथ डिफरन्स या बिरुदाला जागून आजवर काम करत आलाय, त्या कर्जतकरांना विधान परिषदेवर पाठवून देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाच्या 80च्या दशकातल्या प्रतिमेचा सन्मान केला असं मला वाटतंय. त्यामुळे सगळ्यात आधी देवेंद्रजींचे आभार. वयाने, अनुभवाने आणि सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ असूनही एका चाहत्याच्या भूमिकेत शिरत दरवेळी ओळखलं का मला, मी सुनील कर्जतकर, मागे आपण भेटलो होतो, असं म्हणणाऱ्या कर्जतकरांसारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचं अभिनंदन. आता पुढच्या खेपेला जर कर्जतकर कुठे भेटले तर मलाच त्यांना विचारावं लागेल, आमदार साहेब ओळखलं का मला, मी प्रभाकर, आकारडीजी ननवाला प्रभाकर, मागे भेटलो होतो आपण वरळी डोममध्ये. आणि असं म्हणताना मला जरा सुद्धा कमीपणा वाटणार नाही, कारण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना मान देताना स्वतःचं मोठेपण लपवणाऱ्या किंवा आपल्या पदांचा कुठलाही बडेजाव न करणाऱ्या या ज्या काही व्यक्ती आहेत, खरं तर असामान्य असतात. त्यांच्या आदरार्थ त्यांना नमस्कार असं म्हटलं तर बिघडलं कुठे. सुनील कर्जतकरांच्या निवडीनंतर एका दुसऱ्या अनाकलनीय निवडीबद्दल राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे या व्हिडिओचा आता एक उत्तरार्ध मी सादर करतोय तुमच्या पुढे. पूर्वार्ध झाला गोड गोड गुडी गुडी, आता जरा उत्तरार्धाकडे वळूया. तो थोडासा बिटर टेस्टचा असेल, थोडासा तुरट, आंबट, खारट किंवा कडवटही. तर काय आहे की कोकणातून एक नाव दिलं गेलंय, प्रमोद जठार यांचं. जठार हे मागे एकदा आमदार होते बरं का. 2009 मध्ये नारायण राणेंच्या सोबत शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या रवींद्र फाटक यांच्या विरुद्ध लढताना ते 60-62 की 63 मतांच्या फरकानं जिंकले होते. पण पुढच्या टर्मला त्याच मतदारसंघात फाटकांच्या ऐवजी काँग्रेसकडून नितेश राणे उभे राहिले होते आणि त्यांनी जठारांचा पराभव केला होता. सिंधुदुर्ग जिल्हा आज भाजपमय दिसतोय तो केवळ नारायण राणे साहेबांच्या नावामुळे, त्यांच्या करिश्म्यामुळे. दादा म्हणजे दादा आणि मालवण म्हणजे दादा, हे जे काही समीकरण आहे ते पुसता येणार नाही लोकांना, कुणालाही पुसता येणार नाही. राणेसाहेब हे भाजपमध्ये आल्यानंतर खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले. आता नितेश राणे त्यांचे सुपुत्र आमदार आहेत, वजनदार मंत्री आहेत. त्यांना एक हिंदुत्ववादी कट्टरतेची झालरही लागलेली आहे आता. अशा वेळी तळ कोकणातला हा जो भाग सध्या मूळच्या शिवसेनेच्या हातातून पार निसटून गेलाय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनू पाहतोय, किंबहुना बालेकिल्ला बनलाय असं मांडलं तरी इथं तळागाळातली स्थिती काय आहे याचा विचार करताना जेव्हा कार्यकर्त्यांचं जाळं या शब्दावर आपण येऊन थांबतो, ते भाजप किंवा संघाचं नसून ते राणेंचं आहे हे मान्य करावं लागतं. संघटनात्मक बांधणी करताना, म्हणजे मी राणेंचे कार्यकर्ते असं नाही म्हणत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, पण त्या तुलनेत राणेंचे कार्यकर्ते, राणेंचा करिश्मा मोठा आहे आणि त्याच्या पुढे भाजपचे जे मूळचे कार्यकर्ते आहेत ते थोडेसे निष्प्रभ आहेत त्या करिश्म्यापुढे, त्यांचा जो आवाका आहे त्याच्या पुढे. त्यामुळे आता जे काही दिसतंय त्याचं त्यामागे राणे एके राणेच आहेत. अशा वेळी आपण जेव्हा संघटनात्मक बांधणी करण्याचा विचार करतो तेव्हा ती बांधणी करताना घराणेशाहीचा अडसर हा पक्षाला भविष्यात अडचणीचा ठरू शकतो. म्हणून मूळचे संघ स्वयंसेवक असलेले सिंधुदुर्गात भाजप शिवसेनेसमोर चाचपडत असताना, म्हणजे 80-90च्या दशकात 95 पासून पुढे ज्या पद्धतीनं भाजप अगदी शिवसेनेसमोर नतमस्तक होता, राणेंच्या दादागिरीसमोर ब्र काढण्याची हिंमत नव्हती, आणि असं असताना प्रमोद जठारांसारखे कार्यकर्ते, मग प्रभाकर सावंत असतील किंवा अतुल काळसेकर असतील, यांच्यासारखे आज प्रकाश होतात आलेले छोटे कार्यकर्ते त्यावेळेचे हे पक्षासाठी झटत होते. हे लोक
किंवा यांच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे भाजपचं खरं केडर आहे. या केडरला मजबूत करत भविष्यात राणेंची एकाधिकारशाही जिल्ह्यातून संपवणं हा देखील प्रमोद जठारांच्या निवडीमागचा एक विचार असणार, यात वाद नाही. हा माझा विचार आहे. राणेंचे मोठे पुत्र निलेशराव राणे हे शिंदेंच्या शिवसेनेतून आमदार बनलेत आणि त्यांचा पक्ष म्हणजे शिंदेंची शिवसेना वाढवण्याचा कोकणात त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या दोन मित्र पक्षांच्या आपापसातल्या झोंबाझोंबीबद्दल काय बोलायचं नाही का. आपण आता बघितलं जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते, असं चित्र निर्माण झालं होतं. पण या सगळ्या झोंबाझोंबीत राणे फॅक्टर हा मोठा प्रभावी ठरला होता आणि यापुढेही ठरणार आहे. आजही थोरल्या राणेंचा म्हणजे नारायणराव राणे साहेबांचा शब्द हा कोकणात मालवणात अंतिम मानला जातो. रवींद्र चव्हाणांनी मागच्या निवडणुकांच्या त्या कालखंडात या सगळ्या राजकीय परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केलेला दिसतोय आणि त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार हारलेल्यांना पुन्हा संधी नाही हा निकष बाजूला ठेवत सिंधुदुर्गातून प्रमोद जठारांना पुन्हा एकदा आमदार बनवलं जात आहे. मग ते परिषदेवर का असेना, यामागे भाजपला कोकणात मजबूत करण्याची बहुउद्देशीय योजना आहे हे स्पष्ट दिसतंय. यामागेही कोणाचं डोकं आहे किंवा असेल तर ते अर्थातच देवेंद्र फडणवीस नावाच्या कल्पक राजकारण्याचंच. हा माणूस महाराष्ट्राच्या राजकीय सत्तापटलावरचं बुद्धिबळ खेळायला बसलाय. पण पांढऱ्या सोंगट्याही यांच्याच आणि काळ्या सोंगट्याही यांच्याच, असं दोन्हीकडून बुद्धिबळाच्या चाली चालणारा खिलाडी तुम्ही पाहिलाय कधी? इकडेही देवेंद्र फडणवीस आणि तिकडेही देवेंद्र फडणवीस. असा हा खिलाडी भविष्यात अजून काय काय करेल हे सांगता येत नाही. आणि ह्या ज्या चाली आहेत ना, आपण त्रयस्थ बनून बघायच्या आणि अभ्यासायच्या. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातले तेल लावलेले पैलवान, चाणक्य, खतरों के खिलाडी हे आता संपले किंवा बदललेत. आणि हा बदल जो आहे ना, तो स्वागतार्ह आहे. पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जरूर याचा अभ्यास करायला हवा. आणि विशेष तसा आहे मित्रो, आपल्याला काय यांच्या सायन्स मॅथमॅटिक्समध्ये घुसायचं नाही, पण वरवर जे दिसतंय त्याबद्दल काय वाटतं ते जरूर सांगायचं आहे. तुम्ही तुमचं मत कमेंट्समध्ये मांडा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.